हॅलो फ्रेंड्स, हाय. आम्ही प्रयागराजला आत्ता उतरलो आहे. नाशिकहून काल बसलो होतो. 2:30 वाजेची ट्रेन होती आमची आणि खूप थंडी आहे इकडे. बापरे, खूपच थंडी आहे. मी आणि माझे मिस्टर आम्ही पहिले प्रयागराजमध्ये आलो आहे. आता इकडून आम्ही हॉटेलमध्ये चाललो आहे. तर इथे आम्ही टॅक्सी बुक केली आहे आणि ती आम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जाणार आहे. तर चला दाखवते तुम्हाला. फ्रेंड्स, आता आम्ही आलोय रूमवर आणि तुम्हाला रूम दाखवते मी कशी आहे. तर रूमचे आमच्याकडनं त्यांनी 1200 रुपये घेतलेले आहेत. तर उद्या सकाळपर्यंतचे, म्हणजे उद्या सकाळी आम्ही पहाटेची 5ची आमच्या अयोध्याची ट्रेन आहे. तर असं आम्ही जाणार आहे. पण त्याच्या आधी बघा, इकडे आमचे मुक्काम असणार आहे आज रात्री. तर हा आमचा रूम आहे. तुम्हाला दाखवते मी कसं आहे ते रूम. इकडे वॉशरूम आहे. तर इथे वॉशरूम बघू शकता, बऱ्यापैकी स्वच्छ आहे. आणि हा बेड आहे. खूप मोठी रूम नाही आहे, छोटीच आहे. पण इथे टीव्ही वगैरे तुम्ही बघू शकता. इकडे तुम्हाला कबड वगैरे दिलेलं आहे, आरसा वगैरे जे चेंज वगैरे करायला. असं आहे. आणि खतरनाक थंडी आहे. तर असा रूम मिळाला आम्हाला 1200 रुपयामध्ये. आता आम्ही फ्रेश होतो आणि आता जातो आम्ही संगमावर, जिथे 3 नद्यांचा संगम झालेला आहे. तर गंगा, यमुना आणि सरस्वती. तर या संगमावर आंघोळ करणार आहे आपण. खूप थंडी आहे. अभी हमें संगम पे जाना है ना, तो उधर कितना टाइम लगेगा जाने? 2-1.5 घंटा। 2-1.5 घंटे लगता है संगम पे? जी होळी से जाएगा। अच्छा, तर आता आम्ही संगममध्ये चाललो आहे आंघोळीला आणि 2-2.5 तास लागतील असं त्यांचं म्हणणं आहे. तर चला जाऊया संगमवर आंघोळीला. आता आम्ही रूमवर फ्रेश वगैरे झालो आहे आणि निघालो आहे. तर हे भैया आम्हाला घेऊन जाणार आहे. मंदिर बनवले त्याचे. बसून घेतलं त्यांनी डायरेक्ट. स्टँड सारखं बसून घेतलं त्यांनी. एक बार अगर पकड़ ले तो दोबारा से नहीं देते। ये तो हम अयोध्या के लिए निकले एक्चुअली। अभी यहाँ जितने लोग स्नान करके पूजा पाठ करके जा रहे हैं सब अयोध्या ही जा रहे हैं। हाँ क्या? हाँ, टोटल रुपए में 75 पैसे उधर अयोध्या। हरिद्वार, कानपुर, ऋषिकेश से आपकी गंगा माता की सब। ये हरा कलर, ये यमुना जमुना जी का। हाँ। और गंगा माता दिव्य रहो में, हाँ। आपको पीला कलर मिलेगा। सरस्वती माता दीदी अदृष्ट हो जाती, गुप्त हो जाती। जैसे आप लोग बेली ढालता है, हाँ हाँ, कितना भाग करता है? 3 भाग। 3 भाग। मगर कंप्लीट में कितना दिखता है?
एक ही दिखता है, दो दिखता है। हाँ इसी तरह ये जल, यदि आप लोग संस्कृत में बोलते बेनी हाँ और हम लोग बोलते त्रिवेणी, अच्छा यदि मिलकर सीधा काशी को जाते, हाँ काशी से आपको कलकत्ता और कलकत्ता से जाके गंगा सागर, गंगा सागर में सब जाके मिल जाती है। हाँ हाँ जो बोलते हैं सब तीर्थ बार बार और गंगा सागर एक बार। ये हर तीर्थों का राजा है प्रयागराज, ये विष्णु का मुख्य अतिथि। हाँ हाँ श्री राम भगवान ने भी 14 साल को जब वनवास चले तभी राजा दशरथ जी का देहांत हुआ। सीधी से पड़ता 40 किलोमीटर आगे आप सुनते होंगे क्या, सिंहबेरपुर, जहाँ में श्री राम भगवान सीता मैया एक रात विश्रांति है। फिर वहाँ पहुँचते कहाँ, भरद्वाज आश्रम, हाँ। ऋषि मुनिवर के कुटियम भैया। फिर वहाँ पहुँचते चौक चांदनी, इन्हीं जो आपको पहुँच छूने से बन गई पत्थर से अहिल्या नारी। हाँ 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 तब उधर से इधर में आए, यही ने निषाद राज में पहले भगवान को कठौते में चरण धुलने के बाद तब अपना होड़ी में बैठा के तो इस बार से इस बार यही ने सीता मैया ने मन मुंदरी उतार करके वक्त हाँ दिया था। हाँ बराबर। देने के बाद यहाँ से आपका पड़ता है 120 किलोमीटर चित्रकूट। अच्छा 11 साल जहाँ भगवान चित्रकूट में रुके हैं हाँ और 3 साल अपने देश में पहुँच जाओ, नासिक पंचवटी हाँ महाराष्ट्र। हाँ 14 साल को जब भगवान वनवास करके आए हैं तो सबसे पहला श्री राम भगवान ने राजा दशरथ जी का पहला पिंडान यहाँ किया, अच्छा विष्णु मुख जी के। हाँ दूसरा पिंडान आपको काशी में दिया, हाँ काशी क्या है, नाभि। नाभि तीसरा पिंडदान आपको गया, जो गया। कहते जो गया गया। तो गया, तो गया में राम भगवान पिंडदान नहीं किए, वहाँ में सीता मैया ने पिंडदान किया। अच्छा तभी से लेडीजों को भी अधिकार मिल गया पिंडदान करने का। तो गया क्या होता है, विष्णु भगवान का चरण। चौथा पिंडदान आपका हुआ कहाँ, बद्रीनाथ। बद्रीनाथ इसको क्या बोलते हैं, पूरा आकार बद्रीनाथ, ब्रह्म कपाल बद्रीनाथ। यहाँ करने के बाद पिंडदान नहीं करते जब तक फिर से नहीं गुजरते लोग। अच्छा 4 जगह पिंडदान होता है। हाँ 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 और वेली पूजा श्री शंकर भगवान पार्वती ने शिवमंगली वेली पूजा खाली प्रयाग में हुआ, और कोई भी तीर्थ में वेली पूजा नहीं होता। खाली प्रयाग में। हाँ क्या न्यूलाबाई जोड़ी से यदि तो खाली आंगुल करने आते हैं हाँ तो खाली खाली माता को चरण नहीं देते। अच्छा तो जैसे मुसलमानों का होता क्या है मक्का मदीना, हाँ वैसे अपने हिंदू धर्म का सबसे बड़ा तीर्थ प्रयाग है। जो कहते नहीं कि गंगा बड़ी गोदावरी और तीर्थ बड़ा प्रयाग, और सबसे बड़ी अयोध्या नगरी जहाँ राम भगवान भय होता है। आज यहाँ अयोध्या नगरी में है ना। खाली खाली है, अगर नहाने वाले आते पहले मैया को दूध को नारियल चढ़ाते। अब आप लोग का तो बेली पूजा वगैरह है, हाँ हाँ अपना बेली स्नान के बाद में बेली पूजा एक बात और ध्यान करना, जहाँ हम आप चल रहे हैं इन्हीं 50 फीट 60 फीट खोल, वही चौरन बनाया, गौन फीट 3 फीट जल, चौरन छुकर के आंगुल करना, बड़ी होली कपड़ा लगता बदलना। वही बोल दिया चौरन वाला भी एक आदमी 300 400 बोलता है, मगर दोनों को क्या देना तो वही है। इधर में हम बोलेगा उधर में हम सर नहीं बोले। बराबर। हाँ मैं होली वाला हूँ, केवल जैसे भगवान को पार किया वैसे आपको करें। जाते वक्त मैं भी ऐसा हाथ जोड़ूंगा, मेरी कुछ बख्शीश होती, तुम्हारी इच्छा हो दो, नहीं इच्छा हो मत, मेरा आपका कोई झगड़ा नहीं। अभी एक संगम का हुआ है, दिखता का हो, हाँ ये इधर से जो नाव लगी है मेन संगम पे नाव लगी है। अलग अलग पानी दिखता ना हो। ये ग्रीन कलर और थोड़ा पीला कलर, ये देखिए जो आप धार दिख रहे हैं इधर से भैया जी, ये खुला हुआ धार, हाँ ये गंगा माँ की धार आ रही है, इधर से जमुना जी का, उधर से गंगा माँ की आ रही। ये जमुना ये मिक्स होके जमुना यहाँ खत्म, हाँ और टोटल गंगा इधर से ऐसे हाँ, जाती काशी है, बनारस इधर से जाती है काशी बनारस और इधर से आती है। अरे ये सरस्वती दिखती नहीं, गुप्त नदी। गुप्त नदी दृश्य है। ये देखिए आपका गंगा आप 3 भाग करके अभी जड़ा बनाएंगे बाबू, हाँ। सेवा करेंगे तो हाँ। 3 बनाएंगे, 2 दिखेगा 3 नहीं दिखेगा। नहीं दिखेगा। आप कोशिश कर लो 3 हाँ। नहीं दिखेगा, वही दिखेगा। जे लेडीजची वेणी घालताना 3 भाग करून वेणी घालतो, ते गुंफल्यानंतर वेणीचे 2च भाग दिसतात, तर ते शास्त्र आहे. चना चटपटी और जलजीरा भी डालते क्या? ये काय का मसाला है? ये चटकारा है, चटकारा। ये इधर इधर रखा हुआ ये है. लाल मिर्च पाउडर है,
अच्छा, घर पे कूटा हुआ क्या? वो थोड़ा दरदरा है ना? हाँ, ये घर का कुटा हुआ। बढ़िया बनाते एकदम। मूंग भी डाले क्या उसमें? मूंग भी डाला है, मूंग डाला है, मेथी डाला है, मूली डाली है, गाजर डाला है, चुकंदर डाला, सब चीज डाला। चम्मच देना और एक। आम्ही आलो आहे आता अक्षयवट बघण्यासाठी। तर इथे ऋषींनी तपश्चर्या केली होती, ते स्थान आहे। याला सनातन प्राचीन अक्षयवट म्हणतात। याचे पानं कधीही सुकत नाही, म्हणून याला अक्षयवट असं म्हणतात। ये फट इसको जरूर करिएगा। पूजा ही मां को ये जरूर करके रूप कैसे लगता नहीं है, यही संसार के उदाहरण है। पेड़ जरूर चाहिए, फट उसको की इच्छा है वही जो बोल रहे हैं। इथे मस्त माघ मेला लागलेला आहे। आता या माघ मेला फिरूया आपण। छान असा मस्त। आता आम्ही आलो आहे बडे हनुमान मंदिर। इथून त्याची लाईन सुरू होते। तर चला मध्ये बघूया, जर मोबाईल अलाउड असेल तर व्हिडिओ काढते, नाहीतर इथूनच दर्शन करून घ्या। मैत्रिणींनो, आपला प्रयागराज बघा किती सुंदर दिसतंय। इथे माघ मेला भरलाय आणि जसं कुंभ लागलाय कसं इथे तयारी, कसं तिथे राहण्याची सोय, किती छान व्यवस्था आहे बघा। सुंदर असं नजारा, वातावरण एकदम कुंभमेळ्यासारखं झालेलं आहे। असं सुंदर प्रयागराज। आता आम्ही आलो आहे भारद्वाज पार्कला आणि इथे भारद्वाज जे ऋषी आहेत तर त्यांचा मोठा पुतळा आहे आणि इकडे त्याचं गेट आहे। तर चला मध्ये जाऊया आणि बघूया कसा आहे तो पार्क। आणि आता वाजले 5:30, पण 5:30ला एवढा अंधार व्हायला आलाय आणि एवढी थंडी वाजते ना, खूपच थंडी वाजते। चला मग जाऊया पार्कमध्ये। मैत्रिणींनो, आता आम्ही आलो आहे आझाद पार्कला आणि माझे मिस्टर तिकीट घेत आहेत। आझाद पार्क म्हणजे आता 6 वाजले, पण तरी सुद्धा खूप अंधार आहे इकडे, खूप लवकर अंधार पडतो। तर असं हे आझाद पार्क, इथे आम्ही आता आलेलो आहे। चला तर मध्ये जाऊन बघूया कसं आहे ते। तर आम्ही गेट नंबर 3ला आलो आहे। गेट नंबर 3ला आलो की लगेच इकडे समोरच आझादांची मूर्ती आहे, समोरच आहे। तर चला तुम्हाला दाखवते। तर आपले हे जे स्वतंत्र सेनानी आझाद जी आहेत, तर यांनी इकडे स्वतःला गोळी मारून स्वतःची हत्या करून घेतली होती। असे हे स्वतंत्र सेनानी, तर यांच्या जिथे त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती, तर तिथे हे पार्क बनलेलं आहे। तर ही तिथे मूर्ती आहे बघा। आणि आम्हाला यायला थोडा उशीरच झालेला आहे, अंधार झालेला आहे, कारण आम्ही तिकडे भरपूर भारद्वाज पार्क वगैरे पण फिरलो। तर बघू शकता तुम्ही। चला मग आम्ही बघून घेतो आणि दर्शन घेतो त्यांचं।
तर अशी तुम्हाला आझादांची मूर्ती जी आहे ती दाखवली. आणि त्यांनी जी स्वतःला गोळी मारून घेतली होती त्यांची जी गन आहे म्हणजे जी बंदूक आहे तर ती ह्याच पार्कमध्ये एक म्युझियम आहे. तिथे भारताच्या काही अशा वस्तू ठेवलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये ती जी गन आहे त्यांनी स्वतःला गोळी मारली होती तर ती गन त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. तर बघतो आम्ही आता, जर आम्हाला ती बघता आली तर ठीक, नाहीतर मग आम्ही पार्कमधला आनंद घेतो. चला तर मग जाऊया. इथे पार्कमध्ये आम्ही जात असताना आम्ही बघितलं की तिथे छान राम, सीता आणि लक्ष्मण यांची रांगोळी काढली आहे आणि तिथे मस्त अशा पंत्या लावल्या आहेत. लोक इथे मस्त फोटो सेशन करतायत. तर बघा किती छान रामाची छबी आणि ते काढले. मागे मंदिर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मैत्रिणींनो, आपण आझाद पार्क आहे ना त्याच्या 1 नंबर गेटवरून बाहेर आलो की इथे सगळी खाऊगल्ली दिसेल तुम्हाला. तर इथे एवढे सारे दुकाने, इतके आयटम आहे की तुम्ही पण कन्फ्यूज व्हाल काय खायचं ते. तर बघू शकता खाऊगल्ली. आता आम्ही इकडे काहीतरी खातो आणि मग रूमवर जातो. काय